नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या भावाच्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आता वाजले सकाळची जवळजवळ 6 वाजता आले. 4:30 वाजता उठलो. एवढे लवकर का उठलो ते तुम्हाला थंबनेल बघून समजलं असेल. तर मित्रांनो, आज मी खूप एक्सायटेड आहे, कारण की मी आज चाललो रायगडावर. फर्स्ट टाईम रायगडावर जाणार आहे. मी ऐकलं रायगडावर गेल्यावर अलगच वेगळीच फिलिंग असते. असं वाटतं का आपण महाराजांच्या सोबत आहोत. तर चला मग आज जाऊन अनुभव घेऊ आणि तुम्हाला पण अनुभव देऊ. तर शेवटपर्यंत ब्लॉग बघत राहा, कुठेच स्किप करू नका, स्क्रोल करू नका, शेवटपर्यंत बघत राहा. आणि ब्लॉगला लाईक नसेल केलं तर लाईक करा आणि पुढे जा. चला मग निघतो आता आम्ही, भरपूर टाईम झाला. तर चला मित्रांनो, पोहोचलो आहे फायनली. 11:30 वाजले पोहोचला. मला 6-6:30 वाजता निघलेलो. येताना जरा एक अडथळा आला आमचा. माझी गाडी पंक्चर झाली. गाडीचा पंक्चर करायला जवळजवळ एक तास गेला. पाऊस आला भाई. तर काहीच बघा, काहीच दिसत नाही, एवढा धुका आहे. असं वाटतं ढगा झाल्यावर काय. तर गाईज आम्ही 11:30 वाजता वरती चढायला सुरुवात केली. नंतर काहीतरी 2.5-3 घंटे लागतील आपल्याला चढायला. कारण की फर्स्ट टाइम आहे, आपला फर्स्ट एक्सपिरियन्स आहे याला. काय आले 2.5 ते 3 घंटे लागतील. एवढा भारी मौसम आहे इथं, हवा थोडा जाम भारी फिलिंग आहे इथं आला. हे बघा, काहीच बघा किती भारी व्ह्यू आहे. सुनील, आपण 1 तास झाला चालतो, समजला पण नाही ना. तर काही 1 तास झाला आम्ही चालतो, काय समजला पण नाही. अजून किती बाकी आहे. आम्ही मोबाईल गेलो, अजून अर्ध्यापेक्षा जास्त आहे. आपण 1.5 तास लागला असं वाटतं आम्हाला जायला. आईस किती भारी व्ह्यू आहे बघा, खराच स्वर्ग आहे. एक नंबर वाटते. आणि हवा पण एवढी थंडी सुटले ना, त्या खालती बघाल तर असं वाटतं तुम्हाला ढगा झालं ते तुम्ही. आणि यांची फोटोग्राफीची स्किल दिवसेंदिवस अपग्रेड होत चालले. बघा इथं वरती आल्यावर एंट्रीला महाद्वाराजवळ पास काढायला लागतं. काय बोलतो शेठ? तर गाईच पोहोचलो आम्ही फायनली वरती. त्यावेळी बोललेले 3 तास लागतात, मग आम्ही 1.5 तासामध्ये पोहोचलो. मी होतो म्हणून 1.5 तास. काय रे ब्रो, मी होतो म्हणून. आणि आमचा ऋतिक ब्रो त्याची फोटोग्राफीची स्किल टायमर टायमाला दाखवत असतो आम्हाला. त्याच्याकडनं आम्हाला बऱ्याच गोष्टी शिकायला भेटतात. तर मित्रांनो बघू शकता, आज तो रायगड किल्ला, ज्या गडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा 6 जून 1674 साली राज्याभिषेक सोहळा पार पडला होता. मित्रांनो इथं आलो ना, एकदम अलगच एनर्जी येते अंगामध्ये. जसं छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतल्यावर आपल्या अंगाला काटा मारते ना, तसं इथं आल्यावर एकदम वेगळीच वाईब आहे. कोणी आला नसेल तर येऊन बघा, माझा फर्स्ट टाइम आहे. इथे येऊन एकदम हे झालं. आणि इथलं वातावरण पण बघा, पूर्ण धुका, एकदम थंड आणि शांत आहे. विकेंडला यायचं कधी पण, विकेंडला जास्त गर्दी नसते. आता खूप जास्त रश आहे, खालती पण भरपूर गाड्या आहेत. आणि खरंच मित्रांनो, सगळे बोलतात ना का रायगड स्वर्ग आहे, खरंच स्वर्गच आहे.
तर मित्रांनो, या गडाची समुद्र सपाटीपासूनची उंची आहे काहीतरी 2900 फूट आहे आणि गडाला 1435 पायऱ्या आहेत आणि या गडाला आपल्या मराठी साम्राज्याची राजधानी म्हणून ओळखलं जातं. शाळेच्या भिंतीवर कधी पाहिलं असेल नसेल, त्या पोस्टर मध्ये आपल्या महाराजाने या दरबारामध्ये दोन इंग्रजांना वाईट कॅप काढून मुद्रा करायला लावले होते आणि जगातला एकमेव राजा झाला ज्याने वाईट कॅप काढून मुद्रा करायला लावला होता. बघा, इंग्रजांचे दोन वकील इकडे ऑक्सिडेंटर नायगडाच्या पायथ्यापासून कोणाच्या माथ्यावर पायी चालत आले. येताना खूप दमछाकदारी 7 तासाने गडसरी करायला नगरखान्याच्या बाहेर आला आणि तो इंग्रज घाबरला की 2 पायाचा माणूस आणि वगैरे शकत नाही. या डोंगरावरती 4 पायाचा प्राणी आला तसे तसं प्रश्न पडला. दरबारात प्रश्न मांडला, मला सांगा घरावरती हा हत्ती कसा काय आला डोंगरावरती? तुम्ही 2 पायाचा माणूस उडू शकत नाही. डोंगरावरती हत्ती कसा काय झाला? तुम्ही हुशार होती म्हणतात, इंग्लिश मध्ये बोलतात, मराठी आमचा इंग्लिश बोलायला आणि हुशार असतो याचं असतं. तुम्हीच सांगा आपल्या इंग्लिश बोलणारा इंग्रजांना काय करायचं? राजाला माहिती होतं